उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। एकीकडे गांधी मैदानाची समस्या आणि दुसरीकडे राजकीय टीका टिप्पणींचं सत्र। गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापुरात हजेरी लावली आहे। त्यामुळे गांधी मैदानाचं तलावात रूपांतर झाले आहे। गांधी मैदानातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गांधी मैदानात रंकाळा तलावातील बदकही आलेली पाहायला मिळत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्याचबरोबर आता गांधी मैदानातील अनेक ट्रोलिंग व्हिडिओ समोर येत आहेत। त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये शहर झालं भकास, हाच काय ट्रिपल इंजिन सरकारचा विकास अशा आशयाचा मजकूर लिहिलेला कार्टून चित्रफितीत केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गांधी मैदानाच्या समस्येच्या वादाचे रूपांतर आता राजकारणात झाले असून दोन्ही राजकीय गट एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त झाले आहेत। त्याचबरोबर आज शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने गांधी मैदानातील पाणी तुंबवून नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे। गांधी मैदानाच्या समस्येचा विषय एक प्रकारे बाजूला जात असून त्याला राजकीय वळण लागले आहे। गांधी मैदानाला आलेल्या तलावाचे स्वरूप कधी पुन्हा आपल्या मूळ रूपात येईल याची खेळाडू नागरिक वाट पाहत आहेत। तसेच या मैदानाचे राजकारण न होता गांधी मैदानाचा विकास लवकरात लवकर व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।